सानिका रायरीकर, MN न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत कुलस्वामिनी कार्ला येथील आई एकविरा देवीच्या एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी कार्ला येथील दीपक हुलावळे तर खासदार सुरेश म्हात्रे यांची मुख्य विश्वस्तपदी निवड नुकतीच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जाहीर करून नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। उपाध्यक्षपदी मारुती देशमुख व सागर देवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर सचिवपदी मुख्य पुजारी नवनाथ देशमुख यांची आणि खजिनदारपदी संजय गोविलकर, सहसचिवपदी महेंद्र देशमुख, सहखजिनदारपदी विकास पडवळ यांची निवड करण्यात आली। यावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसगरे, वेहरगाव सरपंच व देवस्थानाच्या विश्वस्त वर्षा मावकर, नंदकुमार पदमुले, संतोष मावकर, तानाजी पडवळ, संदीप आंद्रे, शहाजी पडवळ, संतोष राऊत, शांताराम मावकर, पांडुरंग मावकर, भरत येवले, अमोल हुलावळे, राजू हुलावळे, सदाशिव सोनार, सुरेश कडू, बाळासाहेब गुंड, प्रशांत हुलावळे, सनी हुलावळे, संतोष हुलावळे, निवृत्त देशमुख, गणेश देशमुख आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। गडावर येणाऱ्या भाविकांच्या अडचणी लक्षात घेता प्रथमतः गडावरील प्राथमिक सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी सांगितले। तर राज्यातून व केंद्रातून देवस्थानासाठी आमदार सुनील अण्णा शेळके बरोबर मीही प्रयत्न करून देवस्थानाची ख्याती देशभर करू आणि एकविरा गड व परिसराचा विकास करू, असे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले। पाहूया याबाबतचा रिपोर्ट। सर्व 9 विश्वासांमध्ये मुख्य विश्वास किंवा संपूर्ण जबाबदारी किंवा जे अधिकार प्रामुख्याने ज्यांच्याकडे दिलेले आहेत ते खासदार सुरेशजी बाळामामा म्हात्रे यांच्याकडे मुख्य विश्वास म्हणून जबाबदारी दिलेली आहे। त्यानंतर अध्यक्ष म्हणून श्री दीपकजी हुलावळे यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उपाध्यक्ष म्हणून मारुती देशमुख, दुसरे उपाध्यक्ष सागरजी देवकर, त्यानंतर सचिव नवनाथजी देशमुख आणि खजिनदार म्हणून संजयजी गोविलकर, सहखजिनदार म्हणून विकासजी पडवळ आणि सहसचिव म्हणून महेंद्रजी देशमुख, अशा पद्धतीनं या 8 विश्वासांची नेमणूक आज त्या ठिकाणी मीटिंग घेऊन प्रत्येकाचा विचार घेऊन विश्वासात घेऊन निवड करण्यात आलेली आहे। आणि मला विश्वास आहे की मागील अनेक वर्षापासून त्या देवस्थानावरती जे काही प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतरनं आज हे विश्वस्त मंडळ स्थापन झालं, त्यांचा कार्यभार त्यांना देखील देण्याचं काम मागील विश्वस्तांनी जे प्रशासक होतं त्यांनी देऊ केलेलं आहे। उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी येत असलेल्या लाखो भाविक भक्तांची व्यवस्था ही चांगल्या पद्धतीनं कशी होईल, इथला असलेला संपूर्ण परिसर हा देखील एक चांगला सुशोभित कसा होईल, त्यामध्ये प्रामुख्यानं आई एकविरा देवीकडे जाणारा मुख्य रस्ता असेल, या भागातील पार्किंगची व्यवस्था असेल, स्थानिक नागरिक जे दुकानदार म्हणून किंवा इथले स्टॉल विक्रेते आहेत त्यांना देखील एक चांगलं मजबूत स्वतःच्या हक्काचं स्टॉल कसं मिळेल याबाबत देखील पुढील काळामध्ये सर्वच विश्वस्त पुढाकार घेऊन काम करणार आहेत। विश्वस्त म्हणून काम करत असताना प्रामुख्यानं जबाबदारीनं जे काम पाहायला पाहिजे त्यामध्ये आम्हाला खासदार साहेबांनी जी सूचना केली त्यात नागरिकांची गैरसोय होत असताना पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। इथल्या येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना टॉयलेट बाथरूमची देखील व्यवस्था चांगली असली पाहिजे, निवारा शेडची व्यवस्था योग्य त्या पद्धतीने झाली पाहिजे, अशा ज्या काही सूचना आम्हाला खासदार साहेबांनी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या देखील पुढील काळामध्ये पूर्ण करण्याचं काम सर्वच विश्वस्त मंडळ करील हा मला विश्वास आहे। आणि एक जबाबदारीचं काम म्हणत असताना जे भाविक भक्त आपल्या आपल्या परीनं जे दान या ठिकाणी दानपेटीमध्ये करतायत, त्यामध्ये कोणी सोन्याच्या रूपानं दान करतात, कोणी पैसे स्वरूपामध्ये दान करतात, त्यांना देखील
कायदेशीरपणाने किंवा ट्रस्टच्या माध्यमातून पावती दिली जाते. पार्किंग व्यवस्था ज्या ठिकाणी केली जाते तिथे देखील पावती पार्किंगची मिळते. परंतु या सगळ्या सिस्टम पुढील काही दिवसामध्ये ऑनलाईन सिस्टममध्ये किंवा ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आणण्याचा यांनी देखील आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. जे कोणी दान करतायत, जे काही त्या ठिकाणी मदतरूपी आपल्याला वस्तू स्वरूपात म्हणा किंवा आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळते, ती संपूर्ण मदत देखील आपल्याला दररोज ऑनलाईनच्या माध्यमातून अपलोड केली जाईल. रोजच्या रोज बँकेमध्ये अकाउंटला त्या संपूर्ण येणाऱ्या मदतीचा तो देखील अकाउंटमध्ये बँकेमध्ये भरलं जाईल. अशा पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या सूचना मांडत काही निर्णय देखील घेण्याचं काम आज आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने केलेलं आहे. मी मनापासून सर्व विश्वस्त मंडळाचं आभार देखील व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आमदार साहेबांचं एकच म्हणणं आहे, हे जे तीर्थक्षेत्र आहे हे जिल्ह्यापुरतं महाराष्ट्रापुरतं नव्हे तर देशातील एक नामवंत तीर्थक्षेत्र व्हावं, सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असं व्हावं म्हणून आम्ही सगळेच ट्रस्ट विश्वस्त खासदार बाल्यामामा आणि मावळचे आमदार सुनीलांना शेळके आणि मला 9 जणांनी त्या अध्यक्षपदाची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे पहिले आभार मानतो. आणि जे काय आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून आणि आपल्या मावळच्या आमदार सुनीलांना शेळके आणि खासदार बाल्यामामा यांच्या मार्गदर्शनाखाली आज गडावर ज्या काही समस्या आहेत म्हणजे टॉयलेट असतील, दर्शनाच्या रांगेचे विषय असतील किंवा पाण्याच्या समस्या असतील, जे काही तिथं गडावर आता समस्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर सोडून आणि बाल्यामामा असेल किंवा आमदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर गडावर जास्तीत जास्त सुविधा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये राज्य सरकारकडं विश्वस्त मंडळाच्या वतीनं एक निवेदन दिलं जाईल आणि ह्या संपूर्ण तीर्थक्षेत्र आराखड्याचा आम्हाला संपूर्ण माहिती मिळावी की जी काही त्यांची मागणी आहे त्या अनुषंगानं बैठकीचं देखील नियोजन केलं जाणार आहे. आपण जरी म्हणत असलो की आम्हाला या भागातल्या डेव्हलपमेंट करत असताना किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं काम करत असताना राज्य सरकारने जवळपास 100 कोटींहून अधिकचा जो काही आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याला मान्यता घेण्या अगोदर वन विभागाची, मग ते राज्य सरकार आणि सेंट्रलची देखील मदत लागते किंवा त्यांच्या परवानग्या लागतात. त्यानंतरनं आपण जे ह्याला काय म्हणतो दुसरा पुरातत्व विभागाच्या देखील ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्याचं देखील काम सुरू केलेलं आहे आणि ज्या भागातून आपल्याला रोपवेचं काम करायचं आहे त्याबाबत देखील एजन्सी नेमून त्याच्यावरती काम करते. काही कालावधी परवानग्यांना आणि टेंडर प्रक्रियेला जातो आहे, परंतु एकदा काम सुरू झालं तर पुढच्या 3-3.5 वर्षाच्या आतमध्ये ही कामं सगळी पूर्णत्वास जातील. त्यांना दरवर्षी त्या रोडवरती जाताना बऱ्याचशा गाड्या असेल त्या पलटी होतात, त्यासाठी काही कठडे वगैरे सुरक्षा. आता हे बघा, आता बरेच वर्ष तुम्हाला सांगितलं की एकतर मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आता मला 4.5 वर्ष आले. सुरुवातीचा 1-1.5 वर्ष माझा कोविडचा काळ. या तिघांच्या एकत्रित संमतीनं पुढच्या काळात कामं केली जातील. एवढे दिवस सहन केले भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी, पण आता लवकरात लवकर कामं सुरू करील असा मला विश्वास आहे. लोणावळा खंडाळा शहरामधली जी वाहतूक कोंडी आहे ह्याला पर्यायी मिसिंग लिंकचं काम हे संपत आलेलं आहे. तर साधारण किती महिन्यानंतर मिसिंग लिंक विश्वास मंडळ जरा थोडं मागे सागर थोडं मागे येतो का? तसेच या ठिकाणी आदरणीय मंडळांना विनंती आहे या ठिकाणी आमदारांचा सत्कार करायचा.
अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला